बहीण आणि भावाच्या नात्याचं उत्तम उदाहरण. काल या राजवीरला ना ठेस लागली आणि तो खूप रडत होता मांडवामध्ये. मग शिवमने त्याला उचलून आणलं की चल घरी म्हणून. माझा शिवम लहान मुलांना जीव लावतो आणि मग त्याला उचलून आणल्यावर पेरू दिला, तो रडायचा थांबावं म्हणून खायला. तर तो म्हणतो नाही मला नको, माझ्या दीदीला पण पेरू द्या. मग तो मांडवात घेऊन तो पेरू सगळा वाटून आला. मला फार कौतुक वाटलं की बहिणीवर असलेलं प्रेम त्यातून दिसून आलं. संध्याकाळी आमच्या इथं महिलांची संगीत खुर्ची होती आणि त्या संगीत खुर्चीमध्ये खरं मी तर यावेळी म्हणजे प्रेक्षक म्हणून पाहायला गेले होते की बघायलाही खूप मज्जा वाटते, सगळ्यांनी एन्जॉय करावं आणि सगळ्यांनीच अगदी मला फार आनंद होतो सगळ्यांनी असं एन्जॉय केल्यावर किंवा सगळेच सहभागी होतात तेच छानच वाटतं. मला नव्हतं सहभागी व्हायचं पण नाना जे आहेत प्रत्येक वेळेस तुला हे जमणार आहे, तू हे करणार आहे, तू असं म्हणजे मला खूप प्रोत्साहन देतात. वडिलांच्या वयाचे आहेत आणि मग त्यांनी मला नाही तू खेळच म्हणून मग भाग घेतला मी त्याच्यामध्ये. आणि खरं सांगू बरेच राऊंड झाले, 2-3 राऊंड झाले, पण नुकतीच मी आऊट झाले आणि खूप जोराचा पाऊस आला. मग याच्यामध्ये कोण आऊट झालं आणि कोण हारलं आणि कोण जिंकलं हा खेळ काही झालाच नाही. आणि मुळात हा खेळ असतो, यात हार आणि जीत असा काही विषय नसतो. आणि खरंच सांगा आत्ताचा जो गणेश उत्सव आहे तो खरंच लोकमान्य टिळकांनी सुरू केलेलं गणेश उत्सवासारखा आहे का हो? कशासाठी केला होता लोकमान्य टिळकांनी? की लोकांनी सगळ्यांनी एकत्र यावं, आचार विचारांची देवाणघेवाण व्हावी, आपल्या प्रसादाची भेळमिसळ व्हावी आणि सगळ्यांनी एकमेकाशी आपुलकीने प्रेमाने बोलावं, वागावं आणि आपल्यात एकमेकांचा आपसात प्रेम निर्माण व्हावं, बंधुभाव निर्माण व्हावा. पण तो होतोय का?